नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। मातृदेवो भव। आई आई माझं सर्व काही तू आहेस ग। आणि आई मला तुझ्या पुढे ना दुसरं काही दिसत नाही। आई 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 आम्ही कोणीच नाही तुमचे? तुम्हाला बायको आहे मुलगा आहे हे कसं विसरता तुम्ही? मी पौरोहित्यासाठी परगावी जायला निघालोय। जर तुझी प्रकृती बरी नसेल ना तर मी माझं जाणं रद्द करतो। माझ्या आईची प्रकृती खालावली आहे। या क्षणी मला तिच्याजवळ असायला हवं। पूजा परत कधीतरी होईल। गुरुजी आई उठून का बसलात? अगं कंटाळले पडून पडून। बरं वाटतंय ना आता? हो वैद्यभावाला बोलवून आणलंस, त्यांनी काढा प्यायला दिला, त्याच्याने बघ आराम पडला। घ्या दूध घ्या। अगं दूध कशाला आणलंस? अहो सकाळपासून तोंडाला चव नाही म्हणून काहीच खाल्लं नाहीत तुम्ही। दूध घ्या। अगं किती करतेस तू माझ्यासाठी? वामनला मात्र हे दिसत नाही, त्याचं वाईट वाटतं बघ। हो तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, ते काही द्वेष करत नाहीत माझा, तुमची अति काळजी करतात ना म्हणून कधी कधी चिडतात माझ्यावर, इतकंच। आई आई अरे वामन काय झालं तुला? कुठे काय झालंय? तू पूजा आटपून इतका लवकर कसा घरी आलास? अगं तुझी तब्येत अचानक खालावली आहे असं कळलं म्हणून पूजा अर्धवटच सोडून निघून आलो। काय? अरे देवा काय केलं तुम्ही हे? अहो पूजा अर्धवट सोडून येणं म्हणजे यजमानांचा अपमान करणं। दक्षिणा मिळाली नसेलच? दक्षिणा मिळेल पुन्हा कधीतरी। आईला काय झालं असतं तर माझी आई मला पुन्हा मिळणार होती का? अरे अशा कसा रे वेडा तू? काय करू मी तुझं? झालं संपलं सगळं इथेच। तुम्ही पूजा अर्धवट सोडून आलात ह्याची चर्चा गावभर झाली असणार। आता यापुढे तुम्हाला कोणीही पौरोहित्य करायला बोलावणार नाही। आता काय करायचं? कसं जगायचं आपण आता? माझ्यासाठी लुगडं आणि संजूसाठी खेळणी आणणार होतात, किमान विष तरी घेऊन आला असतात तर एकदाच मरून गेलो असतो, संपलं असतं सगळं। अरे अरे काय करतोय हा? महाराज वामन असा वागून आत्मघात करून घेईल। महाराज भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही काम अर्धवट टाकून जाणं बरोबर नाही। पौरोहित्य स्वीकारल्यानंतर पूजा अर्धवट टाकणं बरोबर नाही। महाराज आपल्याला वामनाची फार काळजी वाटते। त्याला बोलावणं धाडू का? आपण त्याला समज द्या, यामुळे तरी त्याचं जगणं सुखकर होईल। नाही नाही त्याला बोलावण्याची जरुरी नाही, तो स्वतःच येईल। आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत। आई अहो कसं होणार आहे आता आपलं? सुनबाई क्षमा कर ग मला। आई चुकलं ग माझं। आपल्या मुलांच्या प्रपंचासाठी आई सुद्धा झटते, पण मी मात्र तुमच्या संसारात बिब्बा घालणारी आई ठरले। असं नका बोलू आई। किती समजवलं याला की आईची अति काळजी करू नकोस, नुकसान करून घेशील कधीतरी आपलं। शेवटी तेच झालं, मला दोष आला। तुम्हाला नाही दोष देत मी आई। सगळं ऐकतो तो माझं, मात्र ही एक गोष्ट ऐकत नाही, त्याची आई त्याला जन्मभर पुरणार आहे का? हे असं होण्याआधी माझे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं। आई अहो असं अभद्र नका बोलू। मग काय करू? कसं समजावू मी माझ्या मुलाला? आईशिवाय ही या जगात कोणीतरी आहे त्याचं, त्यांच्याविषयी याची काय कर्तव्य आहेत? काय झालं आई?
काहीतरी आठवल्यासारखा दिसतोय तुमचा चेहरा. विसरलेच होते मी. कशी विसरले? काय ते? वामनला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी एकच व्यक्ती आहे. कोण ते? शेगावचे गजानन महाराज. पाठव आपल्या लेकाला. अगं, आम्ही आमच्या भक्ताच्या आयुष्याची बिघडलेली घडी बसवण्यासाठी तिथे बसलो आहोत. वामन, हा? का रे बाबा? अरे मान खाली घालून का चाललास? हा? अरे माणसानं कसं नाकासमोर बघून चालावं? अरे ती लोक मान खाली घालतात ज्यांच्या हातून काहीतरी चूक घडलेली असते. अरे लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवायची भीती वाटते ना, म्हणून ती लोक मान खाली घालतात. तू काही चुकीचं काम केलं नाहीयेस ना? असा आडेवेडे घेऊन का विचारतोस? माणसाने कसं स्पष्ट बोलावं. मी पूजा अर्धवट सोडून यजमानांच्या घरून निघून आलो एवढीच चर्चा आहे गावात. पण मी तसं का केलं याचा विचार नाही केला कुणी. करतात, तोही विचार करतात लोक, आणि त्यावरूनही कंड्या पिकवतात. वामन, अरे तुझ्याविषयी मी नको नको ते ऐकतोय. काय ऐकलेस तू? म्हणजे लग्नात कसं अक्षदा पडण्याच्या आधी नवरा मुलगा अडवून धरतो, अमुक अमुक हुंडा द्या तरच मी मुलीला नांदवायला घेऊन जातो, तसं तसं केलं म्हणतात वामनने लोक. म्हणजे तू पूजा अर्धवट थांबवलीस. तू ठरल्यापेक्षा जास्त दक्षिणा मागितलीस आणि ते देणार नाहीत म्हणाले, तेव्हा तू चिडून ती पूजा अर्धवट सोडून निघून आलास. माझ्या समोर बोला म्हणाव, थोबाडा रंगवीन एकेकाची. ती रंगवशील रे, पण तुझ्या या अशा वागण्यामुळे लोकांना तुझ्या विरोधात धुलवड खेळायची संधी मिळते. त्याचं काय? बोलू देत, खेळू द्या धुलवड. मला त्याचं काही देणं घेणं नाही. मला फक्त माझी आई प्रिय आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. अरे मग तुला आता पुरोहिताचं काम करायला बोलवणार कोण? नको बोलू दे. अरे मग प्रपंच कसा चालवशील तू? चालवीन कसा तरी. देव तुझं भलं करो रे बाबा, भलं करो देव तुझं. संपतराव, काय काम काढलं? तातडीने बोलवलं. काही पूजा वगैरे? नाही नाही नाही, पूजा वगैरे काही नाही. गृहशांती करायची आहे, ती आपण करू श्रावणात सावकाश. बरं. मला जरा ना तुमच्याविषयीच बोलायचं होतं. वहिनी घरी येऊन गेल्या. काय म्हणाली? कागाई केली असेल तिने. मी आईची सेवा करतो हे तिला बघवत नाही म्हणून सारखी कटकट करत असते. अहो, माझ्याविषयी ना उलट सुलट सांगितलं असेल आपणाला. अजिबात नाही. अहो, तिचा राग नाहीये तुमच्याबद्दल. ओढग्रस्तीच्या संसाराचा गाडा रेटून रेटून त्या स्वतःच बिचाऱ्या हातबल झाल्या. पण त्यांनी जे काही मला सांगितलं ना ते पटतंय मला. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण मातृसेवेचं कर्तव्य पार पाडत असताना इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होतंय असं तुम्हाला नाही का वाटत? अहो, याचमुळे संसारामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. आणि हे सगळं काही तुम्ही मुद्दाम करताय अशातला भाग नाही, असं सुद्धा त्यांनी मला सांगितलंय. हे बघा, आमच्या घरात सुद्धा आई आहे, बायको आहे, पण आमच्या घरातला आवाज कधी असा बाहेर नाही गेला. आता मी जे काही सांगतोय ते तुम्हाला पटतंय का ते बघा. एक लहान भाऊ समजून मी तुम्हाला सांगितलं. शेजार धर्म पाळणं हे माझं कर्तव्य आहे. बाकी तुम्ही आणि तुमचे विचार. संपतराव, आईची तब्येत बरी नाहीये, येतो मी. प्रत्येक मुलामुलीचं आपल्या आता आईवर बोलशील? प्रेम असतं. पण अरे, नुसतं आई- काय एखादा चोर पकडून आणल्यासारखे माझ्याकडे बघताय तुम्ही सगळे. काय बोलायचं ते बोला की पटकन. माझं ऐकणार असशील तर एक सांगू. आई, तू सांगितलंस आणि मी नाही ऐकलं, असं कधी झालंय का? माझी अशी इच्छा आहे की तू एकदा शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घ्यावंस. आई, हो, हे अचानक कसं काय आलं तुझ्या डोक्यात?
खरं तर मलाच जायचं होतं, पण एवढा दूरचा प्रवास झेपणार नाही मला, म्हणून तू जाऊन यावंस असं मला वाटतं. ठीक आहे, जाईन मी. उद्याच निघतो. लीला, याच्या जाण्याची तयारी करून ठेव. दूरचा प्रवास आहे, खाणंही दे सोबत. हो. बाळ संजय, तू येणार माझ्यासोबत? अरे आईकडे काय पाहतोस? तुला विचारतोय मी. संजय नाही येणार. का? तुम्ही मला गोष्ट सांगत नाही ना, म्हणून मी रुसलोय तुमच्यावर. ये, तुला गोष्ट सांगतो. माझं काम आहे ना ते, मीच करेन. चल रे. आई, उद्याच निघतो. महाराज, सद्बुद्धी द्या लेकराला. आई. वामन, निघाला? हो, आता तूच सांगतेस म्हणजे मला जावंच लागणार. वामन, नाईलाजाने जात असशील तर तू न गेलेलाच बरा. आई, पूर्ण श्रद्धा मनात असल्याशिवाय देवदर्शनाला जायचा काहीही उपयोग होत नाही. निव्वळ वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होतो. तसं नाहीये आई. अगं, गजानन महाराजांवर माझीही श्रद्धा आहेच, पण माझं काय चुकतंय तेच मला कळत नाही. गजानन महाराजांचे दर्शन घेतले ना की मी त्यांना विचारीन, महाराज, आईची सेवा करणं, तिच्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवणं यात चुकीचं आहे का? यावर महाराज काय उत्तर देतील सांगू तुला? नको, सोनारानेच कान टोचलेले बरे. जा तू. येतो मी. बाळ संजय, ये माझ्या जवळ ये. लेकराला नुसता जवळ घेऊन काय उपयोग आहे? लीला, शेगावला जाताय तेव्हा गजानन महाराजांना हे देखील विचारा की महाराज, मी माझ्या बायको आणि मुलासाठी आजवर काही देखील केलेलं नाही. ते बरोबर की चूक? आईची काळजी घे. अरे, ती घेतेस माझी काळजी. पुन्हा पुन्हा नको सांगू तिला. येतो मी. काळजी करू नकोस, गजानन महाराज सगळं ठीक करतील. प्रत्येक मुलामुलीचं आपल्या आईवर प्रेम असतं, पण नुसतं आई आई करत राहिलं तर प्रपंच चालायचं. या बसा. नमस्कार. नमस्कार. मी वामन पुरोहित. मी सदाशिव गणेशपुरे. इथे धर्मशाळेत राहिला? हो, 6 महिने झालेत. इथेच मुक्कामी आहे. 6 महिने? मी मूळ जळगावचा, पण नोकरीनिमित्त इथेच राहावं लागतं. मी शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातोय. म्हटलं रात्री पुरता इथे धर्मशाळेत मुक्काम करूया, मग सकाळी पुन्हा प्रवास सुरू करूया. शेगावीचे गजानन महाराज, अवलिया संत पुरुष. माझी इच्छा आहे हो गजानन महाराजांचं दर्शन घ्यायची, पण बघू कधी योग जुळून येतोय ते. खरंय, संत दर्शन घडण्यासाठी योग जुळून यावा लागतो. खरं तर माझी पूज्य आई गजानन महाराजांची भक्त नाही, तसा मीही मानतो महाराजांना, पण कधी योग जुळून आला नाही दर्शनाचा. माझ्या आईच्या कृपेने यावेळेला त्यांच्या दर्शनाचा योग जुळून येईल असं वाटतं. ते कसं? माझ्या आईला त्यांच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली, पण प्रकृतीमुळे तिला प्रवास सोसत नाही, म्हणून तिने मलाच सांगितलं महाराजांचं दर्शन घेऊन येण्यासाठी. तिने सांगितलं आणि मी निघालो. अच्छा, असं आहे का? खरं तर माझं सगळं लक्ष माझ्या आईकडेच लागून राहिलंय. आज प्रथमच मी माझ्या आईपासून खूप दिवसांसाठी बाहेर राहणार आहे. महाराजांचं दर्शन घेतलं की लगेच घरी जाऊन आईच्या सेवेत रुजू होणार आहे मी. मातृभक्त दिसतंय. मातृदेवो भव असं म्हणतात ते उगीच का? तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझी आई. आई?
हो. असे चमकलात का? क्षमा करा, पण मातृदेवो भव याला तुम्ही मानत नाही असं दिसतं. कशावर ना सांगता तुम्ही? मानत असता तर 6-6 महिने आपल्या आईपासून लांब घराबाहेर राहिला नसता. एवढ्यावरून निष्कर्ष काढलात? कुठेतरी चुकतंय तुमचं. बरं, तुम्ही पटवून द्या. माझ्या घरी माझी आई आणि मी एवढंच ऐकलं तुम्ही. पुढे ऐका. आमच्याबरोबर आमची बहीणही राहते, लग्नाची आहे. आणि बहिणीचं लग्न करून द्यायचं म्हटलं की पैसा तर हवाच. त्यासाठी शहरात नोकरी करणं मला भागच आहे. प्रत्येक मुलामुलीचं आपल्या आईवर प्रेम असतं, पण नुसतं आई आई करत राहिलं तर प्रपंच चालायचा कसा? प्रपंच तेव्हाच नेटका होऊ शकतो जेव्हा आपण आपले साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, साऱ्या नातेसंबंधांना समान न्याय देतो. हे जमलं नाही तर प्रपंचाचा गाडा येणं अशक्य होतं आणि घरात कुरबुरी सुरू होतात. वामनराव, हा, ऐकतायत की कुठे हरवलायत? नाही नाही, ऐकतोय. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आपण नंतर बोलू. काय प्रवासाचा थकवा जाणवतोय, झोप येते खूप. सकाळी लांबचा पल्ला गाठायचा आहे. आई आई आई, आम्ही कोणीच नाही तुमचे? तुम्हाला बायको आहे, मुलगा आहे, हे कसं विसरता तुम्ही? आम्ही माणसं नाही का? आमच्याविषयी तुमची काहीच कर्तव्य नाही? तू ठरल्यापेक्षा जास्त दक्षिणा मागितलीस आणि ते देणार नाहीत म्हणाले तेव्हा तू चिडून ती पूजा अर्धवट सोडून निघून आलास. प्रपंच तेव्हाच नेटका होऊ शकतो जेव्हा आपण आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, साऱ्या नातेसंबंधांना समान न्याय देतो. हे जमलं नाही तर प्रपंचाचा गाडा रेटणं अशक्य होतं. आईची प्रकृती ठीक नाही म्हणून तिने मला शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पाठवलं. गजानन महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. आईच्या प्रकृतीबद्दल त्यांनाही माहीत असेल. इथे गावात पण सगळे माझ्या नावाने कंड्या पिकवतात. जो इसम आपल्याला प्रवासात भेटला त्याच्या म्हणण्याने मी विचलित का झालो काहीच सुचत नाही. महाराज, आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. आता तुमच्याशिवाय मला काहीच मार्ग दिसत नाही. महाराज, या वामनाचं काय चाललंय? आपण त्याच्याच येण्याची वाट पाहताय ना? तो प्रवासाला निघालाय. शेगावला यायला त्याला 4 दिवस लागतील. हा प्रवास त्याला अनुभव देणारा ठरेल आणि त्याच्या आयुष्याला नवं वळण मिळेल. महाराज, ये वामना, ये 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 ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आम्ही तुझं अज्ञान दूर करू, तुझ्या डोक्यात प्रकाश पाडू. महाराज, त्यापेक्षा माझी बायको लीलावती, तिच्या डोक्यात प्रकाश पडू दे. अहो, मातृदेवो भव असं मी मानतो. त्यानुसार मी माझ्या आईची सेवा करतो. पण तिला हे पाहवतच नाही. असं? आई मुलाला जन्म देते, तिच्या ऋणातून उतराई होता येत नाही. बरोबर ना महाराज? अगदी बरोबर. पण महाराज, वामना, ये रे बाळा. वामना, ये ये रे माझा बाळा. वामना, वामना, ये रे माझा, ये माझा बाळा. गण गण गणात बोते,